राग हा नेहमीच माणसाचा घात करतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर कधी कसा कुठे गुन्हा घडेल हे काही सांगता येत नाही। अशीच एक घटना घडली आहे। रागाच्या भरात एका माथे फिरून एका लहान मुलाच्या डोक्यात वीट घातली। सगळ्यांसमोर महिलेला बेदम मारलं आणि मारहाणीचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला। पहा, पोलीस या घटनेचा तपास करतायत। डोक्यात बदल्याची झीट, लहान मुलावर फेकली वीट। भर रस्त्यात महिलेचा विनयभंग आणि मारहाण। माथे फिरू मारत होता, गर्दी तमाशा पाहत होती। इथे ओशाळली माणुसकी। माणसा माणसा कधी होशील माणूस। हे दृश्य निरखून पहा। एक आरोपी कसा एका महिलेला आणि त्यापूर्वी त्याच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाला मारहाण करतोय। पहा, तुमचंही पित्त उसळल्याशिवाय राहणार नाही। पहा, पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला या माथे फिरून हातात कशी वीट घेतलीये। महिलेला मारहाण करण्यासाठी हा मुलगा मध्ये आला होता, पण त्याच्यावर आरोपीनं वीट उगारली। त्याला मारहाणीचा प्रयत्न केला। मुलाला झालेली मारहाण पाहून आईनं धाव घेतली। तिने या माथे फिरूचा प्रतिकार केला, पण या विकृतानं तिलाही मारलं। हा पहिला वार, हा दुसरा, हा तिसरा। तो मारतच सुटला, त्याचा संयम सुटला। भर रस्त्यात झालेल्या मारहाणीचा हा थरार का घडला ते ऐका। हा फोटो पहा। ज्या महिलेला मारहाण झालीये तिचा आहे। पलविंदर उर्फ सिन्हा सोबत तिचा वाद झाला होता। पीडित महिलेचा आरोप होता की पलविंदर नेहमी तिला त्रास द्यायचा, घरातील मुलींना पाहून अश्लील वर्तन करायचा। जेव्हा त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्या। शेजारी आरोपी पलविंदरच्या या त्रासाला कंटाळले। अनेकदा पोलिसात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही, कारण हा पठ्ठ्या त्यांनाही धमक्या देतो। यावेळी प्रकरणाची तक्रार अमृतसर पोलिसांना करण्यात आली, पण पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। महिला आणि तिच्या मुलाला झालेली मारहाण आसपासच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। हे व्हिडिओ पलविंदरच्या गुंडगिरीचा प्रत्यय देत आहेत। तरी सुद्धा पोलीस तपासात हायगाय करत असल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। गिरीश गायकवाड, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।